भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 वर्ल्ड कप 2026चा सुपर 8चा दुसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. नेमकं लातूरच्या क्रिकेट प्रेमींना काय वाटतंय याचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारत थेट सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. T20चं वर्ल्ड कप सध्या गाजतंय आणि या T20च्या वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये आज आपली साऊथ आफ्रिकेसोबत पहिली मॅच आहे. आणि जर पाहायला गेलं तर हे साऊथ आफ्रिका ही टीम जी आहे ती तुल्यबळ टीम मानली जाते आणि आपली ही भारताची टीम आहे. आतापर्यंत एकही मॅच त्या भारताच्या टीमने हारलेली नाहीये. मला सांगा आजची मॅच कशी असेल, चुरस राहणार आहे का? आजची मॅच भारत आणि साऊथ आफ्रिका या दोघांमध्ये होणार आहे. तरी भारत असा देश आहे की आतापर्यंत तर मॅच हरलेली नाही आणि सगळे प्लेयर असे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा हे सगळे चांगले प्लेयर असे भारताच्या फॉर्ममध्ये आहेत. एक जरी चांगला प्लेयर चालला तरी टीमचं आपलं वर्क बदलू शकतं. त्यानंतर जे आपले चांगले बॉलर आहेत बुमराह आणि ते 2-3 बॉलर असे चांगले की चांगले विकेट घेऊ शकतात. वरुण चक्रवर्ती हे चांगले प्लेयर आहे की 1-2 ओव्हरमध्ये मॅच पलटू शकते त्यानं. अशा प्रकारे की आपल्या टीमची साऊथ आफ्रिकेसोबत मॅच आहे आणि भारत मागे हटणार नाही, पण चांगलंच प्रगती करून म्हणजे जिंकून दाखवेल मॅच. निश्चित स्वरूपात. पण मला सांगायचं की बॅटिंग ऑर्डर जर पाहायला गेली तर सुरुवातीची बॅटिंग ऑर्डर भारताची जी आहे, अभिषेक शर्माचा फॉर्म गेल्या 2 मॅचपासून खराब आहे. पलीकडे पाहायला गेलं तर दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये क्लिंटन डिकॉक असेल किंवा एडन माराक्रम असेल, ते पहिल्या टप्प्यामध्ये फलंदाजीचा जोर धरतायत, फटकेबाजी करतायत. याचा कितपत आपल्याला नुकसान होऊ शकतं? नुकसान होऊ शकते तसं काही नाही, पण आपले पण प्लेयर भारताचे चांगले आहेत, चांगले खेळणारे आहेत आणि परफॉर्मन्स पण यावर्षीचा चांगला आहे. आणि असं बोलायचं झालं तर परफॉर्मन्स वगैरे सगळं चांगलं आहे आणि चांगलं सगळं मॅनेजमेंट चालू आहे आणि भारत आपलं जिंकेल एवढेच मी सांगू शकतो. त्यांच्याकडे बॉलर साऊथ आफ्रिकेकडे जर पाहायला गेले तर लुंगी एनगिडी असेल किंवा केशव महाराज असतील किंवा आपला मॉर्गन असे अशा पद्धतीचे चांगले बॉलर त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये बुमराह असेल किंवा वरुण चक्रवर्ती असतील, हे सुद्धा तुल्यबळ आहेत. काय सांगाल याबद्दल, कसा खेळ? आपल्यापाशी मेन मिस्ट्री स्पिनर म्हणजे वरुण चक्रवर्ती हा गेम चेंजर ठरू शकतो, कारण तो हमेशाचा एक चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतो. आणि बुमराहचं तर तुम्हाला माहित आहे विकेट टेकर आहे. आणि हार्दिक पांड्या म्हणजे ऑलराऊंडर दोन्ही पद्धतीने तो बॅटिंग तर करू शकतो, पण बॉलिंग मध्ये तो एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. चुरस राहील का? हा, नक्कीच चुरस राहील. एक आपल्याला चांगला सामना पाहायला भेटेल ही नक्कीच. निश्चित स्वरूपात अशाच पद्धतीने पाहायला गेलं तर जर साऊथ आफ्रिकेच्या टीमची तुलना जर भारताशी करायला गेली तर साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये चांगले बॉलर लुंगी एनगिडी असेल किंवा कगिसो रबाडा असेल, हे फास्टर आहेत. केशव महाराजाची फिरकीसुद्धा सध्या चालते आहे. त्यासोबतच आपल्या भारताकडे जर पाहायला गेलं तर जसप्रीत बुमराह असेल किंवा हार्दिक पांड्या असेल किंवा आपला वरुण चक्रवर्ती असेल, हे बॉलरसुद्धा चांगला प्रभाव या ठिकाणी पाडू शकतात. आणि एक चुरशीचा सामना जो आहे ते दक्षिण आफ्रिका आणि भारताचा आज होईल असं खेळाडूंना वाटतंय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.